आलीस आणि गेलीस, खूप काहीस देऊ, आणि जाताना गेलीस नकळत खूप काहीस घेऊन, पण त्याची खंत नाही, कारण ती वेळच तशी होती, ती वेळच तशी होती. That's right. Will you ring up after 5 minutes? Okay, I will ask him to get you back. You're welcome, Mr. Krishnan. Bye. कुणाचा फोन होता मामा? तुझ्यासाठी नव्हता, पप्पांचा होता. हे काय कॉलेजला नाही जायचं वाटतं? जायचंय तर उशिरा जायचंय. पहिलं लेक्चर नाहीये. ओ ब्रेकफास्टला येत आहे ना, 9 वाजून गेले. हो आलोच 2 मिनिटात. कधी म्हणून वेळेवर यायचे नाही, नेहमी उशीर. ए सुधा, नाही आज मला ब्रेकफास्ट नको, ऑलरेडी लेट आहे. तू कॉफी सांग. तुमचं नेहमीच आहे. अगं बजापाव, कॉफी घेऊन या बाहेर. कृष्णनचा फोन आला होता, तुम्हाला फोन करायला सांगितलंय. ओ दॅट रिमाइंड्स मी. हॅलो, गुड मॉर्निंग. हा फाईन, थँक्यू. काय म्हणतो? इज इट? किती वाजता? 1:30. हॉटेल सेंटर. या आय विल बी राईट देअर. No, 100%. ओके, सी यू. बाय. तुम्हाला जरा 5 मिनिटं बोलायला वेळ आहे का? आत्ता बोलायलाच हवं का? तुम्हाला कधी वेळ असतो का? बोला बोला, लेक्चर नको. वंसनचा पमाताईंचा शुक्रवारी वाढदिवस आहे, 50वा. काय द्यायचं त्यांना? फालतू काहीतरी विचारू नकोस का? दे काहीतरी शोभेल. सर एरवी नसतं विचारलं, पण वंसा म्हणजे जरा खटच. साडी दिली की काठ पदर पोत नाही बघणार, किमतीचं लेबल बघणार, आणि आपण ते काढलेलं असलं की डायरेक्ट विचारणार, काय ग कितीला पडली? जाऊ दे ग, तुला माहित आहे ना तिचा स्वभाव. झालं का? हे बघ, तुला हवं ते घे, पैशाचा प्रश्न नाही, फक्त ती खुश झाली पाहिजे. झालं म्हणजे शेवटी माझ्यावर सोपून मोकळे व्हा. चांगलं काही दिलं, भाऊ माझा चांगला, आणि आवडलं नाही, बहिणीचं करणं असंच. आता पुरे झाला ना माझ्या बहिणीचा उद्धार. आणखीन काय? शनिवार रविवारची म्युझिक फेस्टिवलची तिकीट काढली आहेत. मोठमोठे आर्टिस्ट आहेत, किशोरी, प्रभाकर, भीमसेन, कुमार. मी यायलाच हवं का? तुमचं नेहमीच आहे, मला वाटलं. सुद्धा ही सगळी मंडळी थोर आहेत, मला मान्य आहे, पण गाणं ऐकलं ना की मला झोप येते. त्याला मी काय करू? अगं मग धड झोपता येत नाही, धड जागही राहता येत नाही, अशी अवस्था होऊन जाते माझी. तुम्ही अगदीच कसे हॉलचे. त्याचं काय सुद्धा, लहानपणी मला झोपवताना ना माझी आई अंगाई गीत म्हणत असे, आणि तिनं गाणं म्हटल्याशिवाय मी झोपतच नसे असं लोक सांगतात. ती सवय अंगात भिनली आहे. गाणं ऐकलं की झोप. मग मी जायचं कोणाबरोबर? अगं आपल्या प्राजक्ताला नाही ना. तिला कुठं वेळ असतो? बघावं तेव्हा आपल्याच ना. मग तू असं का नाही करत? तू श्रीकांतला विचार, त्यालाही गाण्याची आवड आहे. पाहिजे तर मी फोन करतो. तुम्ही नाही येणार, मग राहू मी बघेन जायचं का नाही. रागू नकोस आणि ट्राय माय लेवल बेस्ट. पण उद्या सांग. ओके, थँक्यू. बरं, आपली प्लेनची तिकीट आली कॅन्सल सुद्धा झालं. नाही सुद्धा एक प्रॉब्लेम आहे, यावर्षी नाही जमायचं आपल्याला उटीला जायला. यावर्षी काय, गेले कित्येक वर्षात आपण मुंबईच्या बाहेर नाही गेलो. मला तर अगदी कंटाळा आला. इतकं आधी प्लॅन करून सुद्धा नाही का जमणार यावर्षी? तसं नाही, 5 लाखाची नवी ऑर्डर आली आहे आणि 15 तारखेच्या आत पूर्ण करायचे. बिग मनी इज ऍट स्टेक. आय जस्ट कांट कम.
ऍडजस्ट नाही का करता येणार? सुधा, बिझनेस मध्ये कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे की नो बडी गिव्स यू एनी ऍडजस्टमेंट, दे जस्ट कॅन्सल. त्यांना काय सांगू, बायकोला हिल स्टेशनवर न्यायचंय म्हणून डिलिव्हरी डेट एक्सटेंड करा म्हणून काहीतरी. ए प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. मुद्दाम नाही करत. अगं मी ज्या व्यवसायात आहे ना तिथे इट इज जस्ट अनअवॉइडेबल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. बट बोलता बोलता 10 मिनिटं लेट झाला. आय मस्ट मेक अ मूव्ह. हा 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 हा. अरे येस, स्पेंड ॲज यू लाईक. ओके, बरं मला जरा फिएटच्या चाव्या दे. मी आज फिएट घेऊन जाईन म्हणतो. तुला कुठे जायचं असेल तर तू मारुती घेऊन जा. या बघ चाव्या इथे. चलू बाई. बाय. बाय. मामा, मला जरा यायला उशीर होईल. का ग? कुठे मैत्रिणीकडे वगैरे निघालीस? नाही ग, जरा लायब्ररीत बसणार आहे. तुला या वाचनाचा कंटाळा कसा येत नाही ग? बघावं तेव्हा आपल्या हातात पुस्तक पुस्तक आणि पुस्तक, तेही लाईट रीडिंग नाही. सारखं वाचत राहतेस ना म्हणून हा चष्मा लागलाय. तुला काय म्हणायचंय मामा? डोळ्यांना चष्मा लागेल म्हणून माणसानं वाचायचं नाही, की डोळ्यांना चष्मा लागला म्हणून वाचायचं नाही? अगं निदान कॉन्टॅक्ट लेन्स तरी लावीत जा. तुला मी 1000दा सांगितले की कॉन्टॅक्ट लेन्सचा मला त्रास होतो, शिवाय त्या सांभाळायचाही कहार वाटतो. त्यापेक्षा चष्मा परवडला, कुठेही टाकला हरवला तरी चालतो. आणि शिवाय मामा, मला तुझ्यासारखी चष्म्याची लाज नाही वाटत. आहे नंबर, लावते चष्मा, त्या चोरी कसली? अगं पण नाही म्हटलं तरी जरा नाजूकपणा कमी होतो. केवढ्या कौतुकानं तुझं नाव प्राजक्ता ठेवलं मी. मला विचारून ठेवलंस? काय मामा, लहानपणी सगळीच मुलं इवलिशी आणि नाजूक दिसतात, पण सगळ्यांच्या चाळ्यात त्यांचं नाव प्राजक्ता नाही ठेवत. आणि तू माझं नाव प्राजक्ता ठेवलंस कारण तुला हे नाव अतिशय आवडतं म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4 चौघींनी म्हणावं, सुधाचं काय बाई, मुलीचं नाव ठेवण्यात देखील रसिकता अभिरुची दिसून येते. तुमची रसिकता दिसली की झालं, मग आमचं नाव आम्हाला वयाच्या 8-9 वर्षापर्यंत नीट सांगता नाही आलं तरी चालेल. थँक गॉड तू माझं नाव सुनेत्रा नाही ठेवलंस, तर काय काय ऐकून घ्यावं लागलं असतं. गॉड नोज. मी सांगितलेली एक गोष्ट तुला पटत नाही. टेनिस खेळायला का नाही जात क्लबवर? अगं एक गेम खेळल्यावर मला धाप लागते. टेनिस कसली खेळते मी? त्या रॅकेटच्या हँडलची जाडी माझ्या मनगटा एवढी. प्रत्येक गोष्टीला ना तुझ्याकडे कारण असतं. आता एकदा ती सतार वाजवायची बंद झालीस की सुटलीस. काळजी नको मामा, ती लवकरच बंद होणार आहे. अगं मास्तरच कंटाळले. परवाच ते मला हसत हसत म्हणाले प्राजक्ता, सतारीच्या तारा वाजवायच्या नसतात, त्या छेडायच्या असतात. इट्स अ क्वेश्चन ऑफ टाइम, यू नो मामा. प्राजक्ता, मी जे काही करते ना आता तुझ्यासाठी ते तुझ्या चांगल्यासाठी. तुझ्या हेतूविषयी मी कधीच शंका घेतली नाही मामा. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम इतकाच आहे की तुला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्यात मला रस नाही, आणि मला ज्यात रस आहे त्या गोष्टी तुला चांगल्या वाटत नाही. हे बघ प्राजक्ता, तू ज्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं किंवा ज्याचा मी आग्रह धरते ना ते तुझ्या चांगल्या करता, तुझ्या पुढील आयुष्याचा विचार करून. पुढील आयुष्याचा नाही मामा, लग्नाचा. अगं मग त्यात काय चूक आहे? चांगला नवरा मिळाला. चांगला नवरा म्हणजे काय मामा? दिसायला चांगला, स्वभावानं चांगला, शिक्षणानं चांगला की पैशानं? आणि असं सर्वगुण संपन्न पुरुषोत्तम मिळायला मी कोण एवढी मोठी लागून गेली आहे? आणि तू सांगतेस त्या साऱ्या गोष्टी करून मला चांगला नवरा मिळेलच अशी गॅरंटी देशील तू? अगं चांगल्या चांगल्या खूप गोष्टी करायच्या आहेत मला, पण त्या मी चांगले व्हावे म्हणून, चांगला नवरा मिळावा म्हणून नव्हे. जाऊ दे मामा, डोंट गेट अपसेट. ओके बरं चल, मी निघते, मला उशीर होईल. बरं तू घरातच आहेस ना, तू कुठे जाणार आहेस? मी कुठे जाणार आहे? घरातच आहे, पण फार उशीर करू नकोस ना यायला. ओके बाय मामा. बाय. सुधा, आज एवढा मोठा वेळ कसा मिळाला? घरी एकटेच आहे? मी? हो का? तुम्ही येता आमच्याकडे? ओ बरं ठीक आहे, मी येते. हो पण अर्धा 1 तास तरी लागेल. ओके बाय. बैजाबा, कुणाचा फोन बिन आला तर घ्या. हं, आणि कुणी आलं तर जरा दरवाजा उघडा.
बस ना, उभा का? हो. तुला आणखीन 5 मिनिटं यायला उशीर झाला असता ना, मी तुला भेटलेच नसते. एकदम अचानक आलास, अगदीच अनएक्सपेक्टेड. अगं सकाळपासून फोन करतोय, तुझा फोनच लागेना. खरं ना? म्हणजे त्या फोनचे पण किती उपकार आहेत ना आपल्यावर. कसे? त्या बिचाराच्या नावावर काय खपून जात आहे. ए प्लीज प्लीज, हा सकाळपासून मी फोन करतोय, खरं सांगतोय मी. अगं मी फोन केला. ओके ओके, आय ऍक्सेप्ट. बरं बोल, काय काम होतं? म्हणजे तू कशासाठी आलास काय? अरे हो हो हो, सांगतो सांगतो. एवढी काय घ्यायला लागली? काय एकदाचं काम सांग आणि जा. तसं मी नाही रे बाबा, अगदी सावकाश सांग, मला अजिबात घाई नाहीये. त्यातून तू आज पहिल्यांदाच आलायस ना घरी. अच्छा, म्हणजे मी दुसऱ्यांदा येईन त्यावेळेला नक्कीच घाई करशील. तुझ्याशी ना कसं बोलायचं तेच समजत नाही. तू ही कॉम्प्युटरची लाईन सोडून दे आणि चांगला वकील होशील. वा. बरं बोल, काय काम होतं? म्हणजे ओ सॉरी 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 सॉरी, नाही विचारत. जाऊ दे, एकदाचं काम सांगून टाकतो म्हणजे तुला टेन्शन नको. तसं काही खास काम नव्हतं. आज संध्याकाळी आमच्याकडे गेट टुगेदर होतं ना, तर थोडंसं आम्ही पोस्टपोन केलं. आता सगळ्यांना फोन करून कळवलं, पण तुझा फोन लागेना. म्हटलं समजा तू कॉलेजवर परस्पर आली तर तुला कळणार कसं. म्हणून मी ते चांगलं केलंस, पण मला खेप नसती पडली. का? कारण आजचं गेट टुगेदर मी विसरूनच गेले होते. वा, म्हणजे तू आजचं गेट टुगेदर विसरलीस आणि वर तोंड करून मलाच सांगतेस. वा, इथेच चुकतं रे माझं. माझ्यात तुमच्यासारखं कनिंगनेस नाहीये. अच्छा. आता मी विसरले होते हे सांगायची काही गरज होती का? पण सांगितलं खरं ते. मी म्हणायला होतं की तू बरं झालं सांगायला आलास. तुला खेप पडली, पण माझा किती त्रास वाचला. थँक्यू सो मच. मग तूही खुश आणि मीही चांगली. मला ही डिप्लोमसी शिकायला हवी. नको नको, तुझा हा बावळटपणाच मला खूप आवडतो. खरं? ए पुन्हा म्हण ना. म्हण ना पुन्हा. नो, गोल्डन वर्ड्स आर नॉट रिपीटेड. बरं बाबा. काय ग मामा, कुठे निघालीस? हे कोण? अगं हा आशुतोष. प्राजक्ताच्या तोंडात तुमचं नाव ऐकलंय. तुमचं? हो, तुमची मुलगी मला तू तू करते आणि तुम्ही काय करताय? तुझे फोनही येतात. बैस ना, उभा का. काय करतोस? मी कम्प्युटर इंजिनियर. गुड. 4 वर्षापूर्वी मम्माला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर ग्रेट वाटायचा. आता तिला कम्प्युटर इंजिनियर ग्रेट वाटतात. शी कीप्स पेस विथ मॉडर्न टाइम्स, यू नो. तुझ्याशी पण अशीच बडबड करते का रे? फक्त माझ्याशीच? अहो, अख्ख्या जगाशी अशीच बडबडते. वाचन दांडगा ना साहेबांचं, म्हणून तो हा चष्मा लागलाय. बघितलंस? तुला आहे का रे वाचनाची आवड? अजिबात नाही. मग सांग तिला. का? वाचू दे की. एखादी गोष्ट मला आवडत नाही ती दुसऱ्याला मन लावून करताना पाहिलं की मला आदर वाटतो, बरं वाटतं. झालं, म्हणजे प्रश्नच मिटला. बरं, कोण कोण आहे तुझ्या घरी? आई, वडील, धाकटी बहीण. वडील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहे. गुड. प्राजक्ता, एकदा सगळ्यांना आपल्या घरी बोलव की. म्हणजे काय, थोडा परिचय वगैरे वाढेल. अरे पण त्याला चहा वगैरे काही विचारलंच की नाही, की आपली बडबडच करत बसणार आहे? अगं हो हो, विचारते ना. आत्ताच तर तो आलाय. बोला, काय घेणार? खरं बघायला गेलं तर काहीच नको. आणि खोटं बघायला गेलं तर काही चालेल. बजाबा, जरा चहा करा. मामा तू घेणार? नाही ग, मला उशीर होतो. अगं पण निघालीस कुठे? अगं फार वेळ नाही लागायचा. मला ड्रॉप करतेस का? नको ग, प्लीज. ओके, तुम्ही बोलत बसा, मी निघते. बाय बाय. काय, कशी काय वाटली आमची ममा? हा, छान आहे. तू तिला आवडलास, मी सांगते. कशावरून? प्राजक्ता, एकदा सगळ्यांना घरी बोलाव यावरून. अच्छा, म्हणजे मी आईला आवडलो. मुलीचं काय? काय हो, चहा करून तो थर्मास मध्ये भरून ठेवला होता वाटतं. अहो साहेब, गॅसवर किती वेळ लागतो? अच्छा. अरे घे रे फोन. हॅलो. नाही नाही, मी सुधा नाही, मी प्राजक्ता. कोण? हा, श्रीकांत अंकल. हा हा. नाही, मम्मा घरात नाहीये, आत्ताच बाहेर गेलीये. हो. काय? मी कशी घरात म्हणजे? हा हा, म्हणून नाही, चालले कॉलेजला. हो हो हो. मम्माला काही निरोप? हा, ओके, बाय. ही मम्मा माझ्या पुढे सांगूनही जात नाही. हे श्रीकांत अंकल तुझे काका? नाही रे, ही जो फॅमिली फ्रेंड, खास करून मम्माचे. कुठे राहतात ते? एवढी खोदून खोदून चौकशी चालवलीस? नाही, मला असं वाटलं की मी त्यांना ओळखतो. हा, शक्य आहे. तुझ्याच एरियात राहतात ते. प्रोफेसर आहेत ते? करेक्ट. येस, गॉट इट. काय?
नाही काय नाही. अरे काय सांगत होतास? नाही काहीतरी मी सांगत होतो. हे आपलं ते बरं ठीक आहे, आठवल्यावर सांग. पण चल निघूया आपण. हो माझ्या बाकडे निरोप ठेवते. हा हे ममा कुठे गेले कोण जाणे. मला माहितीये प्राजक्ता, ममा यावेळी तुझी कुठे गेली. यावेळी तुझी ममा तरी मी तुम्हाला सांगत होते आज तुम्ही आमच्याकडे या म्हणून. आता मला काय स्वप्न पडलं होतं? ठाण्याजवळ मालगाडी डिरेल होईल, सेंट्रल रेल्वेच्या गाड्या ठाण्याच्या पलीकडे जाणार नाही आणि माझ्या बायकोचं डोंबिवलीला जाणं रद्द होईल. तुम्हाला कसं कळलं? अगं तिने स्टेशनवरनं फोन केला होता की मी जात नाहीये, तुम्ही घरीच थांबा. मग सांगायचं बाहेर जातोय म्हणून. अगं कसं सांगणार, तू येणार होतेस ना. तरी लगेच तुला फोन केला तुला कळवायला की तू येऊ नकोस, मीच येतोय म्हणून. तर तू ऑलरेडी निघाली होतीस. म्हटलं आता जाऊ दे, काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. फोन प्राजक्ताने घेतला होता. कम ऑन, इतक्या दिवसांनी भेटतोय आपण, 4 प्रेमाच्या गोष्टी बोल ना. माझा तर सारा मूडच गेला. अगं अशा बारीक सारीक गोष्टींमध्ये मूड जाऊन कसं चालेल? हे असं व्हायचंच. सुधा, तुला ना प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी व्हायला हवी असते. अगं असं होत नाही. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली तर झालेल्या गोष्टीतून मनासारखं काय होईल आणि कसं होईल याचा विचार करावा माणसाने. मला नाही तुमच्यासारखं जमत. आज सारा वेळ मला तुमच्या सहवासात घालायचा होता. किती आसुसले होते मी. मग अजूनही वेळ गेलेली नाहीये. अच्छा मला एक सांग, अशी माझी एकदम आठवण कशी काय झाली? तुमचं मला माहिती, पण मला मात्र तुमची नेहमी आठवण येते. नकळत गुंतत गेले मी तुमच्या. कित्येकदा रात्री मी शरीरानं अरुणच्या मिठीत असते, पण मनानं मात्र मी तुमच्याच मिठीत असते. क्षणभर स्वतःची स्वतःला लाज वाटते, पण क्षणभरच. मनाला नाही आवडता येत. माझं काही चुकतंय का? कोणीतरी आवडणं यात अपराधी वाटण्यासारखं काहीच नाहीये. आपलं हे आवडणं इतकंच मर्यादित आहे, त्या पलीकडे काही नाही. जसं आवडणं आपल्या हातात नाही तसं किती आवडणं हे देखील नाही. कम ऑन, आपण खूप सिरियस होतो. यात एवढं सिरियस होण्यासारखं काहीच नाहीये. चल आपण बाहेर कुठेतरी जाऊया, म्हणजे तुझा मूड परत येईल. म्हणजे एखाद्या हॉटेलात. मग काय झालं? मला टेन्शन येतं. मला हे तुझं समजतच नाही. बाहेर टेन्शन येतं, घरी अपराध्यासारखं वाटतं. अगं मग भेटायचं कुठे आणि कसं? प्रेम कसं करायचं? सुधा, तुझ्यासारख्या रसिक बाईने कसं बिनधास्त असायला हवं. तुला सांगू, एखाद्या गोष्टीचं सौंदर्य म्हणजे शारीरिक नाही तर साहित्य, संगीत, कला यातलं सौंदर्य सुद्धा माणूस टेन्शन खाली घेऊ शकत नाही. आला लक्षात? तुमचं बोलणं नुसतं ऐकत राहाव्यासारखं वाटतं. चल निघते. का? अहो सुनंदा कोणत्याही क्षणी येईल. म्हणूनच तू जाऊ नकोस. तुला असं इथून तिने घाईघाईने जाताना बघितलं ना तर तिला नक्की संशय येईल. तू तिच्याशी ऑकवर्ड नव्हता, छान पैकी गप्पा मार. आणि कशासाठी आले होते म्हणून सांगू? गाण्याच्या कार्यक्रमाचं तिकीट विचारायला. फोन का नाही केला म्हटलं तर? फोन डेड होता. डोंट से कनिंग, से क्लेवर. काही म्हटलं तरी अर्थ तोच होतो. अगं मी हे सगळं तुला का सांगतोय? जस्ट ट्राय टू अंडरस्टँड मी. माणूस जेव्हा एखादी गोष्ट लपवायला जातो ना तेव्हा तो हटकून उघडा पडतो आणि मग केविलवाणा होतो. सो बी नॉर्मल. अपराधीपणाची भावना मनातून काढून टाक, म्हणजे बघ काही म्हटल्या काहीही होणार नाही. तुमचं सारं पट्टा मला. पण नाही आणि गुड नाही. जस्ट अ मोमेंट. हॅलो हॅलो, हॉटेल सफायर. रूम रिझर्वेशन प्लीज. या. नॉट अवेलेबल. एनी पॉसिबिलिटी? ओके. हा मी श्रीकांत बोलतोय. माझा नंबर आहे ना तुमच्याकडे? या 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 या. यू नीड नॉट कन्फर्म. इन एनी केस आय विल टेक अ चान्स. ओके. ॲज इट इज फुल आहे, पण रूम मिळण्याची शक्यता आहे.
हे बघ, सुनंदा आली की तू तिच्याशी थोड्या वेळ बोल आणि मग आधी तू बाहेर पड. काहीतरी कामाचं निमित्त काढून मग मी बाहेर पडेन. देन वी विल मीट ॲट हॉटेल सफायर. ओके? बहुतेक ती आलीच. बी नॉर्मल. बघूया तू किती हुशार असते. या, मी म्हटलं नव्हतं तुम्हाला इतक्यात ती येईलच म्हणून. उत्तर दे, डोंट यू स्लीप विथ हिम. वाटतं तसं खरंच नाही. तुझ्या या मौनाचा अर्थ मी होकारार्थी घेतोय सुद्धा. नो, याचा अर्थ रात्री मगून रात्री मी शृंगार करत होतो ते एका शिळ्या उष्टावलेल्या श्रीराशी. का का केलंस तू हे सारं? मी म्हटलं नव्हतं तुम्हाला इतक्यात ती येईलच म्हणून. जायलाच निघाल्या होत्या त्या. मीच थांबवून धरलं त्यांना. उभ्या का? बसा ना. आज इकडे कुठे? तुमच्याकडे आले होते मुद्दाम. तुम्ही मात्र येऊ नका आमच्याकडे. खरंच जमत नाही हो. डोंबिवलीला जायला जमतं वाटतं. सांगितलं वाटतं यांनी, पण तेही नाही जमलं. रेल्वेनी सगळ्या बेतावर पाणी ओतलं. तुम्ही पण काही काम असल्याशिवाय आला नाही. अगदी खरं. पण आधी हे सांगा, तुम्ही कसे काय आज ऑड्डेला घरी? का आम्ही काय हॉटेलला घरी असू नये की काय? काही नाही हो, काल कॉलेज डे होता त्यामुळे आज सुट्टी म्हणून आम्ही घरी. हो, बरं झालं. नाही तर दरवाजाला कुलूप बघून मला परत जावं लागलं. हो, काही गाड्यांना गर्दी. ओ त्यातनं हे रणरण ऊन. नको वाटतं कुठे जायला. माझी भाची असते डोंबिवलीला. अच्छा, तिच्या मुलाचं बारसं होतं आज. जायलाच हवं होतं. तुम्हाला बरं सारं उरकतं. माणसांची हौस असली ना की सारं उरकतं. आमच्या यांना कुठे जायला यायला नको. अगं गिरगाव दादर ठीक आहे, डोंबिवलीला काय जायचं? का? डोंबिवलीला कोणी जात नाही. मी जात नाही. पुरे उगाच यांच्या देखत आपले वाद. हो, त्यात काय मोठेस. आमचे हे वाद घालायला सुद्धा घरी नसतात. बरं सांगा, काम काय काढलं? गाण्याच्या प्रोग्रामला येणार. कुणाचं गाणं? शास्त्रोक्त संगीताची मैफिल आहे. मोठमोठे आर्टिस्ट आहे. कधी आहे प्रोग्राम? शनिवारी संध्याकाळी. चॅरिटी शो आहे. तिकीट फुकट जात आहे का? म्हणजे नाही, म्हणजे काय आहे, उगाच मुद्दाम तिकीट काढून वगैरे नको. म्हणजे काय आहे, मला झोप वगैरे येत नाही, पण त्यातलं काही समजतच नाही. तुम्ही आपली याना घेऊन जा. याला समजतं पण, आणि समजल्याची ऍक्टिंग पण जमते. शेवटच्या वाक्याने आमची धुलाई केली. धन्य झालो. अहो, धुलाई कसली? खरं ते सांगितलं. तुम्ही खरंच माझं तिकीट नका काढू. तुम्ही नक्की येणार नाही? नाही, खरंच नाही. पण तुम्ही जरी नुसता फोन केला. हो, फोन करून करून थकले. लागला नाही म्हणून यावं लागलं. काही हरकत नाही, त्या निमित्ताने आलात तरी. बरं, काय घेणार? चहा, कॉफी का सरबत? ते जेवून जात. नाही, जेवायला वगैरे काही नको, मी निघते. मग सरबत चालेल? हो, चालेल. तुम्ही घेणार का? हो, घेईन ना यांच्या बरोबर. बसा, आलीच मी. गुड परफॉर्मन्स, गुड परफॉर्मन्स. सरबत घे आणि तू लगेच निघ. आहे माझ्या लक्षात. आणि बघ, आपण लॉज मध्ये भेटतोय. पण तुम्ही फार उशीर करू नका. उशिराचं काय म्हणत होता? नाही, म्हटलं डायरेक्ट घरी जायला हवं, नाही तर उशीर होईल. हो ना. कुणी येणार आहे वाटतं? हो, घरी जरा गेस्ट आहेत जेवायला. बरं, निघू मी? हो. आता न बोलवताच आले मी तुमच्याकडे. आता तुम्ही आमच्याकडे. ती अक्षर घेऊन यायला पाहिजे. छे छे, येईन की. बरं बरं, निघते आम्ही. सुधा ताई आज जरा रेस्टलेस वाटत होत्या नाही? नाही, मला नाही तसं वाटलं. नक्कीच. कशावरून? अहो, त्या नेहमीपेक्षा जास्त मोकळेपणानं बोलत होत्या. अच्छा, म्हणून तू? हो. काही प्रॉब्लेम आहे का त्यांना? कोणाला? अहो, त्यांना हो. काही बोलणं झालंय का तुमचं? छे ग, तू यायच्या 5 मिनिटं आधी ती आय मीन त्या आल्या. काहीतरी जुजबी बोलणं होतं नव्हतं, एवढ्यात तू आलीस. काही प्रॉब्लेम वगैरे काही नाही. तुझं आपलं उगाच काहीतरी. काहीतरी तर काहीतरीच. अहो, बरं झालं. अहो, ते अमोलला पैसे ट्रान्सफर केलेत का विसरला? तो तिकडे वाट बघत असेल ना. काही वाट बघणार नाही. त्याला माहिती आपला बाप आळशी येते. पैसे संपायच्या आधीच तो टेलिग्राम करतो.
याचं हे इंजिनिअरिंगचं वर्ष संपलं की मी सुटलो. हो ना, सुट्टी देणार आहे की नाही कोण जाणे. हो, 4 दिवस झाला तर बरं होईल नाही तुम्हाला. हे काय, तुम्ही निघालात कुठं? हा, जरा बेत बदललाय, थोडा वेळ लायब्ररीत जाऊया तुम्ही. अहो पण मला जरा शॉपिंग करायचं होतं ना. अगं जाऊया ना संध्याकाळी आपण. अहो पण मग तसे लवकर या ना जरा घरी. येस, नक्की, अगदी लवकर येतो, उशीर करत नाही. बाय. बाय. Hello? Yes? From where? Hotel Sapphire? Yes, yes. Correct. Professor Shrikant, correct. त्यांनी रूम रिझर्वेशन करता फोन केला होता. केव्हा? अर्धा तासापूर्वी. काय मेसेज? रूम इज अवेलेबल. ओके ओके, डोंट वरी. He must be on his way. हॅलो, सुधाताई आहेत का? मी त्यांची मैत्रीण बोलतेय. नाही आहे. केव्हा येणार आहे? एकदम संध्याकाळी? निरोप ना? काही नाही. हे काय, यायला बराच उशीर केला. क्लबवर गेलो होतो बऱ्याच दिवसांनी. ड्रिंक झालेलं दिसतंय. थोडं भाऊ जेवायचं असेल ना? नाही, नको. बाहेर भरपूर खाणं पिणं झालंय. तू जेवलीस? हो, मगाशी. चांगलं केलंस. हे काय, क्लबवर झालं ना, पुन्हा घरी? मला काय म्हणालीस? म्हटलं जरा बेटा ना. माझी नको काळजी करू. मी नाही जाणार लिमिटच्या बाहेर. अरे चाललीस कुठे? बैस ना, बैस. दुपारी कुठं बाहेर गेली होतीस? नाही, घरीच होते. का, तुम्ही फोन केला होता? बजावानं नाही सांगितलं? हो, म्हणजे तशी थोडा वेळ बाहेर गेले होते. बजाबा म्हणाला तुमचा फोन येऊन गेल्याचं. खोटच? म्हणजे मी दुपारी फोनच केला नव्हता. कुठं गेली होतीस? मैत्रिणीकडे? हो, आज दुपारी कृष्णन बरोबर लंच अपॉइंटमेंट होती हॉटेल सेंटॉर मध्ये, पण आयत्या वेळेला त्याचा फोन आला. काय कॅन्सल केली म्हणून? नाही, व्हेन्यू चेंज केला. त्याला सोयीचं पडावं म्हणून आम्ही दोघांनी मिळून लंच घेतला हॉटेल सफायर मध्ये. थांब ना, चाललीस कुठे? बैस. बाय द वे, काय नाव ग तुझ्या त्या मैत्रिणीचं? हॉटेल सफायर मध्ये कुणाला भेटायला आली होतीस? तुम्ही पाहिलंत मला? हुशार आहेस, हुशार आहेस.
मी काय पाहिलं, कितपत पाहिलं हे तू प्रथम चाचपणार आणि नंतर त्यावर विचार करून तुझं उत्तर शोधणार. हा? सुधा, मी किती मूर्ख आहे असा तुझा अंदाज आहे? बोल ना. तुम्हाला तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर नाही देणार. मला पाहायचंय तू सराईतपणे किती खोटं बोलू शकतेस. बोल, हॉटेल सफारवर कुणाला भेटायला आली होतीस? श्रीकांतला. दॅट्स गुड. गुड. खरं सांगायला सुरुवात केलेली शेवटपर्यंत चालू ठेव. तुम्हाला वाटत तसं नाहीये? मग कसं आहे? एक विवाहित स्त्री परपुरुषाला भेटायला एका हॉटेलमध्ये येते, तिथं ती दोघं जण एक रूम रिझर्व करतात, ती काय गप्पा मारायला असं समजायचं मी? किती दिवसापासून चाललंय? डोंट यू स्लीप विथ हिम? उत्तर दे. डोंट यू स्लीप विथ हिम? तुम्हाला वाटतं तसं खरंच नाही? तुझ्या या मौनाचा अर्थ मी होकारार्थी घेतोय सुधा. नो, याचा अर्थ रात्री मगून रात्री मी शृंगार करत होतो ते एका शिळ्या उष्टावलेल्या श्रीराशी. का केलंस तू हे सारं? अगं माझ्यात काय कमी होतं? मी तुला काय कमी केलं होतं म्हणून तुला त्या पुरुषाचा मोह झाला? तू फसवलंस सुद्धा मला. सतत फसवत राहिली. तुला लाज कशी वाटत नाही? माझं प्रेम आहे त्यांच्यावर. प्रेम? परपुरुषावर? सुद्धा तू माझी बायको आहेस, माझ्या मुलीची आई आहेस. म्हणून ते तुमच्या मालकीची वस्तू नाहीये. मग कोणाच्या मालकीची? स्त्री स्वातंत्र्य वगैरे कल्पना गेल्या खड्ड्यात. मी अमेरिकन नवरा नाहीये. माझ्या सर्व कल्पना पूर्ण सनातनी आहे. तुझ्या शरीराच्या कणाकणावर माझा हक्क आहे, माझा अधिकार आहे आणि तो हिरावून घेतलेला मला चालणार नाही. शरीर त्या पलीकडे कधी काही दिसले तुम्हाला? माझ्या मनाचा विचार कधी केलाय तुम्ही? कसला विचार? हेच ते, कसला विचार? अन्न, वस्त्र, निवारा दिला की संपलं सगळं. त्या बदल्यात स्त्रीनं शरीर दिला की व्यवहार पूर्ण. या शरीराबरोबर एक सुंदर रसिक मन दिले, ते कधी दिसलंच नाही तुम्हाला. माझ्या रसिक मनाची तुम्ही सतत गळचपी केली. मी नाही म्हणत की माझं कौतुक करा म्हणून, पण कधी उत्तेजन दिलं? तुम्हाला तुमच्या जगापलीकडे कधी काही दिसलं नाही. तुमच्या यशानं तुमचं मन निब्बड झालंय. तुम्ही मला सगळं दिलं, पण दिलंच नाही ते प्रेम जे त्यांनी मला दिलं. तुमच्या मैत्रीला मी हरकत घेतली नाही, त्याची अशी परतफेड केलीस तू. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की मी हे सगळं मुद्दाम केलं नाही, नकळतपणे घडत केलं. आणि तू वाहवत गेली. हो, वाहवत गेले. पण मी सांगते की शारीरिक आकर्षणामुळे मी त्यांच्याकडे नाही खेचले गेले. त्यांच्या रसिक मनाची मला उरळ पडली. माझ्या आयुष्यातली पोकळी त्यांनी भरून काढली. मनानं जवळ येता येता शरीराला आम्ही कधी जवळ आलो हे कळलंच नाही आम्हाला. आणि मग नकळतपणे, अपरिहार्यपणे सगळं कडक गेलं, कडक राहिलं. तुझं झालं असेल तर मी एक सांगू? तू निर्लज्ज आहेस. तुला मोह झाला पण त्याची तुला शरम वाटत नाहीये. तू जस्टिफिकेशन्स देते आहेस. जस्टिफिकेशन्स पण ती मागून शोधलेली आहे. माणसं चुका करतात, प्रथम चुका करून नंतर ज्यावेळी त्याची कारणं शोधतात, तयार करतात, त्यावेळी त्याला काहीही अर्थ नसतो सुद्धा. मला मान्य आहे मी चुकलो असेल, आपण धरून चालू, पण यू शुड हॅव डिस्कस्ड विथ मी. केव्हा? अर्लियर, नॉट नाऊ. काय डिस्कस करायचं? माझ्यावर प्रेम करा म्हणून. स्टॉप इट. स्टॉप इट सुधा. फॉर हेवन्स सेक डोंट रिडिक्युल मी. त्याचं तुझ्यावर प्रेम आहे? ऑल राईट, ऑल राईट. माझं तुझ्यावर प्रेम नाही. मी तुला आयुष्यात कधीही प्रेम दिलं नाही असं तुझं म्हणणं मान्य आहे, पण मी तुझ्या रसिकतेची कधीही गळचेपी केली नाही. तुला काय वाटतं
मी माझा काम धंदा सोडून दिवस रात्र तुझ्याबरोबर नाचायला हवा होता. यू शुड हॅव डिस्कस दिस अर्लियर. अगं पण तू बोलली आहेस का माझ्याशी? कधी बोलायचं? तुम्हाला माझं फ्रस्ट्रेशन न बोलता कळायला हवं होतं. अगं नाही कळलं. तू सांगितलं असतंस तर काय आकाश कोसळलं असतं? गेले कित्येक वर्ष आपण या घरात फक्त व्यवहारापुरतं बोलतोय. सुखदुःखाच्या गोष्टी केल्याचं कधी आठवतंय तुम्हाला? आणि या साऱ्यावर उपाय म्हणून तू बाहेर एक यार शोधलास. किती गलिच्छ बोलताय तुम्ही. गलिच्छ? मी बोलतोय आणि तू केलंस ते काय होतं? ते गलिच्छ नव्हतं? गलिच्छ नाही? अगं काय समजतं? मी म्हणजे तुझ्या वर्तनाचं मी कौतुक करावं असं वाटतं तुला? काय समजतेस तू स्वतःला? सांग ना, काय समजतेस? एक आदर्श परिपूर्ण पत्नी. तुझ्यात काय त्रुटी नाही, तुझ्यात काय दोष नाही म्हणून मी काय बायका शोधत बाहेर हिंडायचं? तू माझ्या तुझ्यावरल्या विश्वासाचा अपमान केलायस. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट ही की तुला त्याची अजिबात खंत वाटत नाही. दोन घटकात चोरून भेटून परस्त्रीवर उत्कट प्रेम दाखवणं सोपं असतं, पण 24 तास एकत्र बांधलेल्या नवरा बायकोना तसं करणं सहज शक्य होत नाही. एवढी साधी गोष्ट तुला कळू नये? कळेल, केव्हा तरी तुला ते कळेल. एनिवे, यापुढे तुला चोरून काहीही करण्याची गरज भासणार नाही. म्हणजे जस्ट पॅक अप अँड गेट आउट ऑफ दिस हाऊस राईट नाव. व्हॉट डू मीन? आय मीन व्हॉट आय सेड. या घरात तुला स्थान नाही. हे बघा, तुम्ही शुद्धीत नाहीये, तुम्हाला चढली आहे. आय एम सॉरी. मी प्यायलोय पण मला चढलेली नाही. अजूनही मी स्वच्छ विचार करू शकतो. एक व्यभिचारी स्त्री पत्नी म्हणून या घरात मला नको आहे. तुम्ही काय सांगताय काय? तू ज्याला प्रेम म्हणतेस त्याला मी व्यभिचार म्हणतो सुद्धा. आणि व्यभिचारी स्त्री माझी पत्नी होऊ शकत नाही. तू जा इथून. का खोटं वाटतंय तुला? तुला खोटं वाटतंय? तसं असेल तर तुला हाताला धरून बाहेर काढतो म्हणजे खरं वाटेल. आता यावेळी मी कुठे जाऊ? हा विचार व्यभिचार करताना करायचा असतो सुद्धा, आता नाही. हे बघा, पण असा तडकाफडकी निर्णय घेताना तुम्ही मागचा पुढचा विचार करताय. त्याची काही गरज नाहीये. आपली बदनामी होईल त्याचं काय? तू त्याची काळजी करू नकोस. प्राजक्त, परपुरुषावरच्या प्रेमाची एवढी किंमत द्यावीच लागते सुद्धा. आता राहिली माझी बदनामी, त्याची काळजी मी घेईन. प्राजक्ता, तिचं तिची काय? चिंता तू करायची नाहीस. बस, यापुढे एक अक्षरही न बोलता या घरातून चालते हो. हे बघा, आपण उद्या सकाळी या विषयावर बोललो तर. हो, आय सी. म्हणजे तुझ्या सोयीप्रमाणे तुला इथून घालवून देऊ. हा, आपण उद्या या विषयावर बोलत नाही. तू पुन्हा पुन्हा 30 स्पष्टीकरण देऊ नकोस. मला माहित आहे, मला माहित आहे. एकीकडे तुला पैसा हवाय, वैभव हवाय, सुखासीन आयुष्य हवाय, सुरक्षितता हवी आहे. आणि दुसरीकडे तुला तुझ्या बरोबर नाचणारा रसिकराज पुरुषोत्तम हवाय, जो मी नाहीये. घरट्याची ऊब आणि आकाशाचं थ्रिल एकाच वेळी तू कवेत घेऊ पाहतेस, जे मी तुला नाही देऊ शकत. नाही सुद्धा. यू हॅव टू क्विट. मी तुमची पत्नी आहे. नाही, एक व्यभिचारी बाई माझी पत्नी होऊ शकत नाही. परस्त्री समजतो मी तिला, आणि मी परस्त्री बरोबर संबंध ठेवत नाही. अरे माझ्या पैशाच्या जोरावर तुझ्यापेक्षा सुंदर 1760 बायका खेळवल्या असत्या मी, पण साला मी पडलो विवाह संस्था मानणारा एक षंड भेकड शूद्र नवरा. मला माझी स्वतःची चीड येते. जा जा तू सुद्धा इथून. माझं तोंड ढाळायच्या आत तू इथून निघून जा. हे बघा, तुम्ही अविचार करताय. अगं, अविचार करण्याचा मत्ता काय तुला एकटीला असलाय? पण याचं उत्तर देखील अविचारानं का देताय? का एवढा टोकाला जात आहे? मी कबूल करते की माझं चुकलं. ही प्रवाहात सापडले, माझा पाय घसरला, पण त्याची का एवढी कठोर शिक्षा देत आहे? मला तुम्ही घरातून बाहेर काढून अशा वळणावर आणून उभं करते की तिथून मला परत फिरायला कदाचित मार्गच सापडणार नाही. झालं, संपलं तुझं बोलून. नाव इफ यू डोंट लिव्ह दिस हाऊस विदिन अ मिनिट, आय
कसे? किती जोरजोरात बोलत होतात तुम्ही. मम्माने सांगितलं नाही तुम्हाला आशुतोषचे आई वडील उद्या भेटायला म्हणजे नाही, आपल्याकडे येणार आहेत. आशुतोष म्हणाला की कोण आशुतोष? म्हणजे मम्माने सांगितलं नाही तुम्हाला? मम्माची पण कमाल आहे. मम्मा, ए मम्मा, प्राजक्ता, मम्मा. बेटा, तुझी मम्मा घरात नाही. घरात नाहीये? हो. म्हणजे तुझ्या पप्पानी तुझ्या मम्माला घराबाहेर काढलंय. पण का? का पप्पा, का? कारण तुझ्या मम्माला तुझे पप्पा आवडत नाहीत बेटा. तुझे पप्पा वृक्ष आहेत, निष्प्रेम आहेत. म्हणून तुझ्या मम्माने जर दुसऱ्या पुरुषाला सर्वस्व दिलं तर तुझ्या पप्पानी काय करायचं? पण पप्पा, म्हणून अशा वेळी मामा कुठं जाईल? काय करेल ती? तुम्हाला भेटण्याची मला इच्छा नाही हे स्पष्ट सांगूनही तुम्ही इथं आला. हो, तर मग नोकरा करवी मी तुम्हाला धक्के मारून बाहेर काढलं तर ते चूक ठरणार नाही. नाही, तुम्ही निश्चितच तसं करणार नाही याची खात्री आहे मला. येस, यू आर राईट. सभ्यतेच्या आणि सौजन्याच्या मर्यादा मी अजून ओलांडलेल्या नाहीत. निदान मी तरी. बारा वाजायला आले. काय झोपायचा विचार आहे की नाही? एवढं प्रकरण संपलं की झोपतो. 4 तर पानं राहिली. शिवाय तुझं विणकामही चालूच आहे ना? ते काय कुठेही थांबवता येतं. त्याला काही प्रकरण नसतात. प्रकरणाचं काय म्हणालीस? नाही, एवढा त्रासिक चेहरा करून काही विचारायला नकोय. तुमचं वाचन चालू दे. नाहीतरी मला झोप यायला लागलीच आहे. एवढी बाई पूर्ण झाली की मी ठेवूनच देणार आहे. कोण आलंय? तुम्ही या ना. इतक्या रात्री आणि एकट्याच. बसा बसा. जरा पाणी आणतेस? बरं झालं तरी काय? तू आता इथे कशी? त्यांनी मला घराबाहेर काढलं. कोणी? अरुणनी? हो, नेसत्या वस्त्रांशी. अगं पण असं घडलं तरी काय? दुसरं एखादं स्पष्टीकरण द्यायचं. तेवढं सोपं नाहीये. अरुण श्रूड बिझनेसमॅन आहे. त्यांनी मला खोटं बोलायची संधी दिली, खोटं बोलायला लावलं आणि मग प्रत्येक खोटं त्याने एक्सपोज केलं. कितपत माहितीये त्याला? सगळं कबूल करायला लावलं त्यांनी मला. आणि तू कबूल केलंस? त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. शिवाय गोष्ट या थराला जाईल अशी कल्पना नव्हती मला. थोडीशी फड खाल्ली असती. थोडीशी फड अर्जव केली, विनम्र केल्या, पण शेवटपर्यंत त्यांनी आपला हेका सोडला नाही. त्यांनी मला घराबाहेर काढलं. काय होऊन बसलंय? आणि तू थेट इकडे आलीस? दुसरीकडे कुठं जाणार होते मी? अगं एखाद्या नातेवाईकाकडे जायचं. मुंबईत कुणी माझं नात्याचं नाहीये. एखादी मैत्रीण तरी. हक्काला जाता येईल अशी मैत्रीण देखील नाहीये. अगं पण रात्र रस्त्यावर काढायला हवी होती मी. नाही ग, तसं नाही. मी इथे आलेले तुम्हाला आवडलं नाही का? नाही, तसं नाही. हे बघ, इथे आवडण्याचा प्रश्नच येत नाही. अगं या अशा अवस्थेत तू माझ्याकडे आलीस यात तुझं काहीच चुकलेलं नाही. पण यामुळे प्रश्न आणखीन गुंतागुंतीचा होईल म्हणून मी तसं म्हटलं. हे बघ, त्यांनी तुला माझ्यामुळे घरात बाहेर काढली आणि आसऱ्याला तू परत माझ्याच घरी आली तर प्रश्न बिकट नाही का होणार? मग मी दुसरं काय करायला हवं होतं? तेही आहेस म्हणा. आता आपण काय करू शकतो? काहीतरी करायला हवं. हे बघ, आजची रात्र तू इथेच राहणार आहेस
आणि पुढं पुढे बघूया ना, आपण काहीतरी मार्ग काढूया. मी तुला अशी वाऱ्यावर सोडणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. मला खूप भीती वाटते हो. अगं घाबरायचं काय कारण आहे? तुम्हाला नाही कळायचं ते. एक मात्र निश्चित सांगते, ते मला पुन्हा घरी घ्यायचं नाही. खात्री आहे तुझी? हो, मी त्यांना चांगलं ओळखते. हे बघ, तू निराश होऊ नको, यातनं काहीतरी मार्ग निघेल. सुनंदाला माहिती आहे कशाविषयी? आपल्याविषयी. आपली मैत्री आहे इतकंच माहिती आहे. इतकंच? हो, इतकंच, आणि या पलीकडे काहीही नाही. पण आज रात्री तू इथे राहणार आहेस, मला वाटतं हे तिला सांगायला हवं. कारण काय सांगणार? बघू, मी सांगेन काय सांगायचं ते. तू शांत झालीस? तू बैस इथे, बैस बैस. बोलव मी तिला. सुनंदा, जरा बाहेर येतेस? आय एम सॉरी, मी तुला आत पाठवलं. मला वाटलं यांना काही खासगी बोलायचं असेल तर उगीच ऑकवर्ड व्हायला नको म्हणून. मी समजू शकते. या नाही, माझ्या पुढे तुम्ही ह्यांचा उल्लेख या असं करायची काही गरज नाहीये. एरवी याला तुम्ही तू म्हणताय माहितीये मला. एक प्रॉब्लेम निर्माण झालाय. काय झालं एवढं? हिचं आणि अरुणचं कडाक्याचं भांडण झालंय. बरं मग? अरुणनी डोक्यात राग घालून हिला घराबाहेर काढलंय आणि आता तू पुन्हा तिला घरात घ्यायला तयार नाहीये. पण असं कारण तरी काय झालं? नाही, मी नाही विचारलं, पण प्रकरण बरंच गंभीर दिसतंय. निदान आजची रात्र ती इथेच राहणार आहे. तुझी काही हरकत नाहीये ना? तुम्हाला एक सांगू? काय? तुम्ही जरा काळजी घेतलीस तर आज ही मिळाली नसती. म्हणजे? आणखी स्पष्ट सांगायला हवंय. हॉटेल सफायरच्या रूम रिझर्वेशनचा कन्फर्मेशनचा फोन मी घेतला होता. काय? तुमच्या या चोरट्या भेटीगाठी मला फार पूर्वीपासून माहिती. पण मग आता हिच्या बाबतीत मी काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला? साहेब घरात नाही, पण येतीलच एवढ्या. बसा तुम्ही. ठीक. तुम्हाला भेटण्याची मला इच्छा नाही हे स्पष्ट सांगूनही तुम्ही इथं आला. हो, तर मग नोकराकरवी मी तुम्हाला धक्के मारून बाहेर काढलं तर ते चूक ठरणार नाही. नाही, तुम्ही निश्चितच तसं करणार नाही याची खात्री आहे मला. येस, यू आर राईट. सभ्यतेच्या आणि सौजन्याच्या मर्यादा मी अजून ओलांडलेल्या नाहीत. निदान मी तरी. तुम्ही आलात त्याचा फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही. असं तुम्ही धरून का चालता? नाही, काहीतरी उपयोग होईल. मला जे सांगायचं आहे ते ऐकायला मी बांधील नाही. मान्य, तरीही मी ऐकवणार. तुम्ही आपले कान बंद करू शकत नाही. एकतर तुम्हाला तरी आत जावं लागेल किंवा मला तरी बाहेर काढावं लागेल, आणि यातलं तुम्ही एकही गोष्ट करणार नाही. असंच नाही, पहिली गोष्ट मी नक्की करणार नाही.
पण एका ठराविक मर्यादेनंतर दुसरी गोष्ट करणार नाही असं नाही. यू मे ट्राय. बोला, काय बोलायचंय तुम्हाला? सुधा गेले 4 दिवस माझ्याच घरी राहते. तुम्हाला पोसायला जड झाली असेल तर बाहेर काढा तिला. कुठे? हे मला विचारायला तुम्ही इथं आला? अहो, तुम्ही तिला घराबाहेर काढलं. तुम्ही तिच्या अपराधाची इतकी कठोर शिक्षा दिली आहे. तुम्ही मला जाब विचारायला आलात की तिची रदबदली करायला आलात? हे पहा, माझ्या कृतीच्या बरे वाईटपणाबद्दल मला तुमच्याकडून सर्टिफिकेट नको आहे. आणि तुम्ही हेच सांगायला आला असाल तर या क्षणी जाऊ शकता. दॅट्स ऑल. मला जे सांगायचंय ते अजून सांगून झालेलं नाहीये. संबंध काय तुमचा? संबंध काय नाही, हे बघा, जे काही घडलं त्याला मीही जबाबदार आहे हे मी नाकारू शकत नाही. तुम्ही माझी क्षमा मागायला आलात का? क्षमा मागून संपणार आहे सर? नाही, हे कधीच संपणार नाही. आणि तरीही तुम्हाला माहित असूनही तुम्ही इथे येण्याचं धाडस केलं. कशासाठी? सुधासाठी. अहो, त्यांनी 4 वेळा तुम्हाला फोन केला. तुम्ही एकदाही फोनवर बोलायला तयार नाही तिच्याशी. शी इज मिझरेबल. असाही अवस्था झाली आहे तिची. तुम्ही निदान बोलायला तयार व्हा तिच्याशी. मी या क्षणी या घरातून जायला तयार आहे. तिच्या या अवस्थेला तुम्ही जबाबदार नाही तर तुम्ही जबाबदार आहात तिच्या इतकेच. आणि काय गंमत आहे, एक आरोपी दुसऱ्या आरोपीचं वकील पत्र घेऊन माझ्याकडे येतो. तुम्ही स्वतःला न्यायाधीश समजताय? हो, न्यायाधीशच समजतो मी. तुमचं काय जातो तिची वकिली करायला? माझा काही अपराध नसताना एक जीव घेणी शिक्षा भोगायला लावली आहे तिनं मला. मी असं तुमचं काय घोडं मारलं होतं म्हणून माझा 22 वर्षाचा संसार असा उधळून लावला? माझ्या बायकोला माझ्यापासून हिरावून घेतली. या घरानं तुमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला सुरुंग लावला. तुमच्या मैत्रीत पाप असेल असं मला चुकूनही वाटलं, पण नाही, ती मैत्री नव्हतीच. ते मैत्रीचं एक नाटक होतं. वासनेला चढवलेला एक निंबळ मुखवटा होता. आय हेट यू टू. तुम्ही जा इथून. या विषयावर तुमच्याशी अधिक बोलण्याची माझी इच्छा नाही. जातोय मी. मला जे काही सांगायचं होतं ते न सांगताच जातोय मी. तुम्ही काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नाही आहात. मी इथे येण्याचं धाडस केलं ते तुमच्याकडून सगळं काही ऐकून घ्यायची तयारी ठेवूनच, जस्टिफिकेशन देण्यासाठी नाही, कारण ती क्षमा मागण्यासाठी नाही. कारण मी मागणं आणि तुम्ही ती करणं दोन्ही मूर्खपणाच ठरेल. तरीही आलो. मला इतकंच वाटतं की तुम्ही सुधाला तिच्या अपराधाबद्दल खूप कठोर शिक्षा देताय. तिला घरात घ्या. मी नंतर आयुष्यात पुन्हा कधी तिला भेटणारही नाही. थँक्स. तुम्ही दिलेल्या ऑफर बद्दल धन्यवाद, पण ते शक्य नाही. का शक्य नाही? अहो, तुम्ही तिच्या आयुष्यातून गेल्यामुळे माझ्यात काय फरक पडणार नाही. मी वृक्ष आहे, निष्प्रेम आहे, तो थोडाच रसिक होणार आहे. आणि तुम्ही गेल्यानंतर तिच्या आयुष्यात दुसरा पुरुष येणार नाही याच्याबद्दल खात्री देऊ शकाल तुम्ही? अहो, पण हे बघा, आमच्या कारखान्यात एखादी डाय बिघडली ना की मी तिला स्क्रॅप मध्ये टाकतो. तुम्ही बायकोची तुलना डायशी करता? Yes, certainly. When the feelings die, a human being is nothing but useless dye. Scrap it down. तुम्हाला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही? तिचं आयुष्य बर्बाद व्हावं असं वाटतंय तुम्हाला? मुळीच नाही, मुळीच नाही. पण तिचं आयुष्य सुखी करण्याकरता मी तिला माझं घर देणार नाही. ती सुखी व्हावी असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणूनच मी एक तुम्हाला ऑफर देतोय. तुम्ही जर तिच्याशी लग्न करायला तयार असाल तर बाय म्युच्युअल कन्सेंट मी घटस्फोट द्यायला तयार आहे. अहो, पण माझं लग्न झालंय. सो व्हॉट, सो व्हॉट. घटस्फोट द्या आपल्या बायकोला. थिंक इट ओव्हर. बाय द वे, यापुढे या बाबतीत मला भेटण्याचा प्रयत्न करू नका. सभ्यतेच्या आणि सौजन्याच्या मर्यादा पाळायला मला नेहमीच जमेल असं नाही. प्लीज.
ममा कशी आहे? ठीक आहे. बजावाबरोबर पाठवलेले ममाचे कपडे मिळाले? तिला म्हणा आणखीन काही लागलं तर मला फोन कर, मी पाठवून देईन. प्राजक्ता, परस्पर केलंस तू हे सर मला न विचारता? तुम्हाला विचारायची मला गरज नाही भासली. नको म्हणणे एक शूद्र तुम्ही नाही हे मी धरून चालले. माझं काही चुकलं पापा? माझ्यावर राग असेल ना तुझा प्राजक्ता? नाही अंकल, तुमच्यावरचा लोभ नाहीसा झालाय, पण राग नाहीये तुमच्यावर, कुणावरच नाही. का? तुमच्यावर काय रागवायचं? तुम्ही सारी जण सुखाची खरेदी विक्री करणारे व्यापारी आहात. फक्त स्वतःच्या फायद्याचा हिशोब करणारे व्यापारी. पण मी तुमच्याहून फार वेगळी आहे. पप्पानी ममाला घराबाहेर काढलं तेव्हा माझ्या मनात माझं कसं होईल हा विचार नाही आला. विचार आला ममाचं कसं होईल, काय करेल ती. सांगा ना, तुमच्यावर काय रागवायचं? ममाला आणखीन काही सांगायचं? सध्या तरी नाही. आणखीन काही सांगण्यासारखं असलं तर मी स्वतः येऊन भेटेन तिला. ओके, मी निघतो. श्रीकांत इथे का आला होता हे नाही विचारलंस? उत्तर माहित असलेले प्रश्न काय विचारायचे? म्हणजे श्रीकांत अंकल इथे आले होते ते ममाला परत घरात घ्या हे सांगायला, आणि तुम्ही त्यांना स्पष्ट नकार दिला. सांगितलं हे शक्य नाही, बरोबर ना पप्पा? मी मगाशीच म्हटलंय की तुम्ही सारी जण सुखाची खरेदी विक्री करणारे व्यापारी आहात. श्रीकांत अंकल इथे आले होते, मामाने श्रीकांत अंकलला पाठवलं कारण तिला चिंता आहे तिच्या भवितव्याची. श्रीकांत अंकल इथे आले होते कारण त्यांना चिंता आहे त्यांचा परेड संसार विस्कटेल याची. आणि मी रागवू नका पप्पा, पण तुमचं फ्रस्ट्रेशन आहे ते चढ्या भावात विकत घेतलेलं वरून सुंदर दिसणारं रॉ मटेरियल, आतून सडकं आणि किडकं निघाल्यावर कारखानदाराला येणारं फ्रस्ट्रेशन. मला नाही वाटत माझं काही चुकलं असं. तुम्हालाच काय, तुमच्यापैकी कुणालाही असं वाटलं नाही की माझं काही चुकलंय. तुम्ही प्रत्येकाने स्वतःविषयीचं जजमेंट स्वतःच दिलंय, माझं काही चुकलं नाही. पण पप्पा, प्राजक्ता नावाच्या कोवळ्या मनाचं कुठं काय आणि कसं चुकलंय ज्याकरता तिला मनस्ताप सहन करायला लागावा? म्हणजे तू मलाच दोष देतेस? मी दोष कोणालाच देत नाही, पण माझा काही दोष नाही इतकंच मला सांगायचं. तू तू तुझ्या ममाचं समर्थन करतेस? तुझी ममा व्यभिचारी आहे हे तू नाकारतेस? सत्य नाकारता येत नाहीत बापा, ती स्वीकारणं भाग असतं. मी स्वीकारलंय ते. तू काळजी करू नकोस बेटा. प्राजक्ता, मी तुझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही किंवा तुला वाऱ्यावरही सोडणार नाही. मी तुला काही म्हटलं काही कमी करून देणार नाही. फक्त तू तुझ्या ममाला विसरून जा, असंच. बेटा, हा निर्णय घेताना मला आनंद होतोय असं का वाटतं तुला? पण तुमचा अहंकार निश्चितच सुखावला पप्पा. मग मी काय करायला हवं होतं? मला समजत नाही, सारी जण प्रश्न होऊन गेल्यावरच का विचारतो? पप्पा, ममाने जसं वागायला नको होतं तसं ती वागली हे जितकं खरंय ना, तितकंच तुम्ही तिला घराबाहेर काढलं हे तितकंच खरंय. तुमच्या दृष्टीनं तुम्ही या प्रश्नाला कायमचा निकाल लावलाय, पण माझ्या दृष्टीनं प्रश्नांच्या मालिकेला आत्ता सुरुवात झालीये. ममा चुकली, तुम्ही शिक्षा केलीत, इथंच संपत सारं. पप्पा, शाळेत असताना मी कविता पाठ केली नव्हती म्हणून टीचरने मला शिक्षा केली होती. माझ्या कोवळ्या हातांवर सपासप छड्या मारल्या, माझ्या हातावर गोळ उठले, पण म्हणून पाठ न झालेली कविता पाठ नाही झाली, ती तशीच पाठ न झालेलीच राहिली. शिक्षा हे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही पप्पा. तुझ्या मनात काय चाललंय हेच मला समजत नाही. माझ्या मनात काय आहे ते माझं मला देखील कळत नाही, कारण दुसऱ्यांच्या मनाचा विचार करायची वाईट सवय मला लागली. जाऊ दे पप्पा, हा विषय इथेच संपूया. प्राजक्ता, आशुतोषचे आई वडील ते केव्हा येणार आहे? इतक्यात नको म्हणून सांगितलंय मी त्यांना. का? मी वाट पाहणार आहे 4 दिवस.
आपल्या घरातली परिस्थिती ही अशीच राहिली तर आपल्या घरात जे काही घडलंय ते सारं खरं खरं सांगून टाकणार मी त्याच्या आईवडिलांना, काहीही न लपवता. आणि मग यायचं की नाही हा निर्णय मग त्यांनी घ्यायचा आहे. प्राजक्ता, मी वाट पाहणार आहे फक्त 4 दिवस. माझ्या नवऱ्याची भूक मला माहिती आहे. भुकेला पुरुष आणि श्वापद यांच्यात काही फरक नसतो. दोघंही भक्ष शोधित फिरत असतात.